नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी नामदेव नगरे। सर्वच लाडक्या बहिणींकरिता शासनाकडून आनंदाची खुशखबर आलेली आहे। तर अशा काही लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना वडील नाहीत किंवा पती नाहीत किंवा घटस्फोटित महिला आहेत किंवा मृत पावलेले आहेत त्यांचे पती। तर अशा महिलांनी ई-केवायसी कशी करावी याबाबत भरपूर महिलांच्या मनात या प्रश्न होता। तर याबाबत शासनाकडून अत्यंत महत्त्वाची खुशखबर आलेली आहे। अशा सर्व महिलांची ई-केवायसी आता पूर्ण होणार आहे। तर ती कशी ई-केवायसी पूर्ण करायची याची संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याबाबत शासनाकडून जी-आर देखील निर्गमित झालेला आहे। तर आता सर्व महिलांना ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोणतीच अडचण राहणार नाही। ही ई-केवायसीची प्रक्रिया कशा प्रकारे करायची आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला करून दाखवणार आहे। त्यासाठी आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तसेच आपण या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला यापुढे देखील पाहायला भेटतील। चला तर सुरुवात करू या महत्त्वपूर्ण व्हिडिओला। सर्वप्रथम तर तुम्ही कोणताही एक ब्राउझर ओपन करा। या ब्राउझरमध्ये ladkibhin.maharashtra.go.in असे लिहून सर्च करा। सर्च केल्यानंतर अशा प्रकारच्या गव्हर्नमेंटचा पेज ओपन होईल। तर या पेजवरती आल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता ब्लिंकमध्ये लिहून आलेला आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा। तर आपण याच्यावरती क्लिक करूया। याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ज्याही लाडक्या बहिणींचे ई-केवायसी पूर्ण करायचं आहे त्या लाडक्या बहिणीचा आधार कार्ड नंबर या ठिकाणी व्यवस्थितरित्या आपण लिहून घ्या। त्यानंतर हा दिलेला कॅप्चा कोड या ठिकाणी लिहा आणि वरील साईडला थोडंसं स्क्रोल करा। त्यानंतर आपल्याला आधार प्रमाणीकरणासाठी सहमती द्यावी लागणार आहे। या ठिकाणी 2 ऑप्शन आहेत। तर यातून आपल्याला मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करा आणि OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करा। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जोही आधार कार्ड नंबर या ठिकाणी दिलेला होता त्याला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती 6 अंकीचा OTP नंबर तुम्हाला पाठवला जाईल। तो 6 अंकीचा आलेला OTP नंबर व्यवस्थितरित्या टाका। OTP टाकल्यानंतर पुढील ऑप्शन येणार आहे वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाका। तर आपल्याला या ठिकाणी आता याच्या पुढे कोणती प्रोसेस करायची नाही, येथेच आपली अर्धवट ई-केवायसी पूर्ण करायची आहे। तर हे पुढील ऑप्शन इथे सोडून द्या। त्याच्यानंतर आपल्याला काय करावे लागणार आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। जी-आर मध्ये देखील तशा प्रकारची माहिती दिली गेली आहे। एवढीच अर्धवट ई-केवायसी आपल्याला या ठिकाणी करायचं आहे मित्रांनो। आता पुढील प्रोसेस फक्त याच महिलांना असणार आहे मित्रांनो, ज्या महिलांचे वडील नाहीत किंवा पती नाहीत, हयात आहेत किंवा घटस्फोटित आहात, अशा महिलांनी त्यांचे मृत प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र हे माननीय न्यायालयाच्या आदेशाने सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविकाकडे तुम्हाला सादर करावे लागणार आहे। किंवा काही महिलांचे पतीने सोडून दिले गेले असेल किंवा त्यांचे घटस्फोट असेल किंवा फरार झाला असेल तर अशा प्रकारचे देखील आपल्याला तहसीलदाराकडून संमतीपत्र आपल्याला मिळेल। तो संमतीपत्र अंगणवाडी सेविकाकडे तुम्हाला जमा करावे लागणार आहे। तशा प्रकारची संपूर्ण अंगणवाडी सेविकांकडून आपल्या कागदपत्राची तपासणी होईल आणि पुढील जी ई-केवायसीची प्रक्रिया आहे तिथून तुमची ई-केवायसी पूर्ण करण्यात येईल। तशा प्रकारचा शिफारस तुम्हाला बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे दाखल करावे लागणार आहे। त्याच्यानंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी आयुक्त महिला व बाल विकास यांच्यामार्फत शासनास याबाबतची शिफारस देखील ते करावे लागणार आहे। याची मुदतवाढ देखील तुम्हाला दिलेली आहे 31 तारखेपर्यंत, अर्थात 31 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्हाला ही ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। फक्त ही ई-केवायसीची प्रक्रिया ज्यांचे पती नाहीत, वडील नाहीत अशासाठी आहे। ज्यांचे वडील पती आहेत त्यांनी जे सुरळीतपणे ई-केवायसी प्रक्रिया आहे पूर्ण ते वेबसाईटवरच त्यांची पूर्ण होईल। ज्यांना वडील किंवा पती नाहीत, मृत आहेत किंवा घटस्फोटित आहेत अशासाठी ही अंगणवाडी सेविकाकडे त्यांचे कागदपत्रे जमा करावे लागणार आहे। तरच तुमची ई-केवायसी प्रक्रिया ही पूर्ण होईल आणि तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरळीतपणे पुढे देखील अशाच प्रकारे चालू राहील। तर असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। इतरही सर्व आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनल आतापर्यंत सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला या चॅनलवरती भेटत राहतील। चला तर भेटूया पुन्हा एकदा नवीन अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।